तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे टेक प्रो मराठी. तर मित्रांनो, एक नवीन पोस्ट खूप व्हायरल होते सध्या Instagram, Facebook आणि YouTubeवरती. तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर ही बघा, ही ती पोस्ट आहे आणि यामध्ये असं लिहिलेलं आहे, की स्टार्टिंग जुलै 15 म्हणजे 2025च्या जुलै महिन्याच्या 15 तारखेपासून एक नवीन रूल चालू होतोय, ज्यामध्ये YouTube फक्त त्याच क्रिएटरला पैसे देणार आहे, जे की स्वतःच्या ओरिजिनल आवाजामध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि स्वतःचं ओरिजिनल चेहरा त्यामध्ये दाखवत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॉपी केलेले व्हिडिओ, दुसऱ्याचे चोरलेले व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो आणि एआय जनरेटेड व्हिडिओज असतील किंवा लो एफर्ट म्हणजे कमी मेहनतीने तयार केलेले जे व्हिडिओ असतील, तर याला YouTube पैसे देणार नाही इथून पुढं. तर यामध्ये कोणते-कोणते चॅनल येते आणि काय हा नवीन रूल आहे, हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपण YouTubeवर जेव्हा एखाद्या प्रकारचा व्हिडिओ सर्च करून बघत असतो, तर अनेक वेळा आपल्याला असं तिथं दिसतं, की एआय जनरेटेड जे व्हिज्युअल्स असतात त्या व्हिडिओवरती ते प्ले होतात आणि एक एआयचा व्हॉईस जो असतो ते त्या त्या ठिकाणी प्ले होत असतो. तर मित्रांनो, हे जे कंटेंट आहे इथून पुढे याला YouTube मॉनिटायझेशनसाठी अप्रूव्ह करणार नाही. याने कारण असं होतं, की हे कंटेंट बनवण्यासाठी ईझी आहे आणि जे लोकं स्वतःचा आवाज आणि चेहरा बनवून स्वतःचे व्हिडिओ तयार करतात, त्यांचं कंटेंट राहतं खाली आणि हे एआय जनरेटेड कंटेंट जास्त व्हायरल होतं. याच्यामुळे जे ओरिजिनल यूट्यूबर आहेत त्यांना कुठेतरी नुकसान होतं. यामुळे YouTubeने अशा प्रकारे विचार करून हा एक नवीन रूल लावलेला आहे, जिथे ओरिजिनल चेहरा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणे आवश्यक आहे आणि स्वतःचा ओरिजिनल आवाज असणे देखील आवश्यक आहे. आता ह्या एआयच्या व्हॉईसने अजून एक प्रॉब्लेम होतो, जो म्हणजे अनेक चॅनलमध्ये हे सारखे एआयचे आवाज वापरले जातात आणि कुणाचा ओरिजिनल आहे किंवा कुणाचा फेक आहे, हे सगळं ओळखणं अत्यंत अवघड या ठिकाणी होतं आणि म्हणूनच YouTubeने हा रूल लावलेला आहे. आता मित्रांनो, दुसऱ्या प्रकारचे जे कंटेंट आहे, रिएक्शन कंटेंट. आता YouTubeवरती आपण अनेक पद्धतीचे व्हिडिओ आपण बघतो, ज्यामध्ये काही-काही YouTuber तर असे फक्त समोर एक व्हिडिओ प्ले करतात आणि खाली आपली स्वतःचे रिएक्शन त्या व्हिडिओमध्ये देत असतात. खास तर फॉरेनर लोकं असतात, जे आपल्या मराठी गाण्यावर किंवा आपल्या बॉलिवूडच्या गाण्यांवर किंवा चित्रपटांवर रिएक्शन देतात आणि ते व्हिडिओ YouTubeवर टाकतात. तर अशा प्रकारचे जे व्हिडिओ असणार आहे, इथून पुढे त्याला मॉनिटाईज ते होणार नाही आणि ते व्हिडिओ पैसे कमवू शकणार नाही. कारण की जे ओरिजिनल व्हिडिओ असतात त्याला हे यूज करून स्वतःचे रिएक्शन व्हिडिओ तयार करतात आणि कुठेतरी ज्या ओरिजिनल व्हिडिओला आहे, तो त्या ठिकाणी कमी प्रतिसाद मिळतो आणि त्याची सुद्धा अर्निंग कमी होते. म्हणूनच हा एक नवीन नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. आता मित्रांनो, तिसरं जे चॅनल आणि जे तिसरे चॅनलचे टाइप या ठिकाणी आहे, ते आहे स्टेज प्रोग्राम. आता आपण YouTubeवरती बऱ्याच ठिकाणी असे व्हिडिओ देखील आपण बघतो, की एखादा स्टेजवरती एखादा प्रोग्राम चालू असतो, म्हणजे डान्सचा असू शकतो किंवा काही दुसरे अजून भाषणं वगैरे असू शकतात आणि जे बाकीचे YouTuber लोकं स्वतः तिथं फक्त कॅमेरा नेऊन सेट करून ते रेकॉर्ड करून आपल्या चॅनलवरती अपलोड करतात. तर ह्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा या इथून पुढे मॉनिटाईज होणार नाहीये. कारण की हे एक लो एफर्ट कंटेंट या ठिकाणी मानलं जातं आणि YouTubeवरती व्हिडिओ बनवण्यासाठी एक मेहनत जी आपली असते, ती YouTubeला दिसणे गरजेचे आहे आणि ह्या अशा प्रकारच्या व्हिडिओमधून एखादी मेहनतीची प्रक्रिया YouTubeला दिसत नाहीये आणि फुकटचं कंटेंट वापरून अपलोड करतोय आपण असं YouTubeला या ठिकाणी वाटतंय. म्हणूनच ह्या प्रकारचं कंटेंट सुद्धा मॉनिटायझेशनसाठी इथून पुढे अप्रूव्ह केलं जाणार नाही. आता मित्रांनो, नेक्स्ट जी कॅटेगरी असणार आहे ती आहे लो एफर्ट कंटेंट. आता पहिल्या याच्यामध्ये सुद्धा लो एफर्ट येत होतं, पण ते स्टेज कंटेंट होतं. तर आता हे आहे लो एफर्ट. तर ज्या व्हिडिओमध्ये फक्त खाली आवाज चालतो आणि व्हिडिओवरती जे आपल्याला दिसतं, की फोटो फक्त स्लाईड होत असतात किंवा नावं स्लाईड होत असतात. तर अशा प्रकारचं कंटेंट सुद्धा इथून पुढं मॉनिटायझेशनसाठी अप्रूव्ह होणार नाही. यासाठी मित्रांनो, आपल्याला जर आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल, तर इथून पुढे जे YouTubeवरती आपण व्हिडिओ बघतो, ते आपल्याला कॅरेमिनेटी सारखे किंवा ध्रुव राठी सारखे व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. ज्यामध्ये पूर्ण आपलं ओरिजिनल व्हिडिओ असेल, कुणाचाही आपण कॉपी केलेला त्यामध्ये पार्ट नसेल. आपला ओरिजिनल चेहरा आणि आपला ओरिजिनल आवाज हे सगळं या व्हिडिओमध्ये असणं गरजेचं आहे. हे सगळं जर आपण केलं तरच आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं, अशी नवीन रूल सांगतात. आता मित्रांनो, पहिलं असं होतं, की लोकं कोणाचेही व्हिडिओ कॉपी करून ते अपलोड करत होते. पण त्यांनी जर आपण लाँग टर्मचा विचार केला, तर अशा प्रकारचे नवीन अपडेट्स येऊन आपल्या चॅनलला बरबाद या ठिकाणी करू शकतात. तर आपण खरंच एक लाँग टर्मचा म्हणजे मोठ्या कालावधीचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि आपलं ओरिजिनल कंटेंट होईल तेवढं आपण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मित्रांनो, अजून एक कॅटेगरी जी येते ती आहे रिअपलोडेड कंटेंट. आता आपण या ठिकाणी YouTubeवरती बघतो, की काही-काही जे भाषणं असतात किंवा अनेक काही व्हिडिओ असतात, ते एकच व्हिडिओ असतो, पण
परत आपल्याला ते अपलोड होताना दिसतात. तर YouTube अशा कंटेंटला सुद्धा इथून पुढे मॉनिटायझेशनसाठी अप्रूव्ह करणार नाहीये. एकदा जो व्हिडिओ आपण अपलोड केला तो एकदाच अपलोड व्हायला हवाय. परत जर तोच व्हिडिओ जर अपलोड होत असेल तर YouTube त्याला मॉनिटायझेशनमधून काढून टाकणार आहे. आता मित्रांनो, हे सगळे जे रूल्स आहे हे फक्त लाँग व्हिडिओजना नाही तर हे शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा काम करणार आहे. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघतोय की पाठीमागे एक गाणं चालू असतं आणि समोर एक व्यक्ती त्या ठिकाणी डान्स करतो गाण्यावर किंवा फक्त ओठ हलवून आपले रिएक्शन देत असतो. तर असे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी मॉनिटायझेशनसाठी अप्रूव्ह होणार नाही. तर मित्रांनो, पहिलं असं होतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्यांचा वॉच टाईम जर आपला कंप्लीट झाला तर आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो आणि आपलं चॅनल मॉनिटाईज पण होत होतं. पण आता ह्या नवीन रूल्स आल्याच्या नंतर आपल्याला अजून एक लेयर या ठिकाणी ॲड झालेली आहे, जी आहे की आपल्याला 1000 सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट करायचे आहे, 4000 घंट्यांचा वॉच टाईम पण कंप्लीट करायचा आहे आणि ह्या ज्या नवीन गोष्टी आहे सगळ्या आपल्या चॅनलवरती असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण या ठिकाणी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्यावर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. आता मित्रांनो, खरं तर YouTubeवर आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपण आपला ओरिजिनल आवाज आणि ओरिजिनल चेहरा या ठिकाणी वापरला पाहिजे. कारण की आपण एका मोठ्या कालावधीचा या ठिकाणी विचार करतोय आणि आपल्याला जर पैसे जास्तीत जास्त कमवायचे असेल तर हे बघा, YouTubeवर फक्त ॲडसेन्सने ॲड लावून पैसे कमवता येतात. पण त्यापेक्षाही जास्त पैसा जर आपल्याला कमवायचा असेल तर एखादं ब्रँड प्रमोशन असेल किंवा काही अजून काही गोष्टीचं प्रमोशन असेल ते आपल्या YouTube चॅनलवरती आपण करू शकतो. पण आपल्याला ते प्रमोशन तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक फेस व्हॅल्यू असणारं कंटेंट असतं. म्हणजे आता कॅरी मिनाटी किंवा ध्रुव राठी यांसारखे जे यूट्यूबर आहेत त्यांचा चेहरा आपण त्यांच्या नावांनी त्यांना सरळ ओळखतो. पण काही जे आपले बाकीचे अजून चॅनल आहेत ज्याच्यावर कोणाचा चेहरा नाहीये, तर अशा लोकांना ब्रँड प्रमोशन सुद्धा खूप कमी मिळतात आणि ज्यांचा चेहरा YouTube चॅनलवरती दिसतोय त्यांना ब्रँड प्रमोशन मिळण्याचे जास्त चान्सेस असतात आणि या ठिकाणी त्यांना जास्त पैसा सुद्धा कमवण्याच्या संधी असतात. आता मित्रांनो, शेवटी हेच सांगणं आहे, हे 2-4 ज्या गोष्टी आहे आपल्या चॅनलवरती ज्या आपण करणं गरजेचं आहे आणि हा जो बदल आहे हा 15 तारखेपासून म्हणजे 15 जुलैपासून लागू होण्याची याची दाट शक्यता आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि आपल्या चॅनलवरती होईल तसे बदल करावे किंवा ज्यांचं चॅनल आधीपासून मॉनिटाईज आहे त्यांनी सुद्धा हे चेंजेस करणं आवश्यक आहे. तेव्हाच त्यांचं चॅनल पुढे भविष्यात पण मॉनिटाईज राहील. नाही तर YouTube चॅनल मॉनिटाईज जरी आपलं असलं तरीही ते YouTube त्याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकतं, ज्याला आपण YouTube पार्टनर प्रोग्राम म्हणतो. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल. तुम्ही आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बघत रहा टेक प्रो मराठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.